नाजी काकाजी नाही देऊ का का केलास तुला मी काकाजी ते समजून सांगत होतो ते का समजून सांगितलं तर भाई तुझा घरवाला लहानसा आहे निकम्मा आहे तुला थोडा चांगला पाहिजे माझा दिसा माणूस हो असंच बोललो जी काय तिचा नवरा काम नाही करत तिच्या नवरा काम करण्याला जात नाही तर तुझ्या घरी काही मागायला आली का ते बाई पहिले तुझ्या घरी मागायला आली का नाही जी हा तुला फुकट दिलंस का नाही मग तुला का जरूरत आहे ते नवरा काम करूनच नाही करू तुला का घेणं देणं आहे गावची बोलत मग मन दुखेची मला खाली नवऱ्याने नवरा केला चांगलं होतं काका एवढी तुझी गरिबी होती एवढा पाटील तू दया म्हणतो होता आपल्या घरचे काय एक दोन पोते होणार सोडण्यात दिला आणून तुझ्या घरी आता काही कमी आहे का जी आता सर्व त्यासाठीच आहे म्हणजे कसं त्यासाठी म्हणजे कसं फुकट टेशील का तू तिले कामाने तू माझं लग्न कर म्हणेस ना हो जे म्हणलो जी का तुला पोरी नाही भेटत का पण याच्यामध्ये दुसऱ्या पोरीमध्ये याच्यामध्ये फरक आहे की नाही फरक आहे पोरीमध्ये फरक आहे अरे पोरी फरक आहे का तुझ्या फरक आहे पाटला ती बायको काम करायला मला सांग एवढी मोठी इष्ट एवढं मोठं संदर्भ आणि एवढं असून बाई करते का तिला खाण्याची मस्त नाही काका नाही मस्ती नाही आहे काहीतरी दुसरं कारण नाही काहीतरी दुसरं कारण आहे बाई नाही परत मस्ती नाही भाऊ मस्ती नाही इकडे मागे आता तुला छेडखानी केली हा छेडखानी केली त्या पोरीची अरे आपल्या गावच्या पोरीबारीची बायाची भिज्जत रोखा लागते कोणी जर काही करत असलं तर माणसाला धावा लागते आणि इज्जत वाचवा लागते बरोबर आहे तू त्या गावच्या पोरीबारीची इज्जत खराब करशील तर मला हे सांग याले माणुसकी म्हणते नाही जी काका माणुसकी म्हणत का गलती मी मागव बाव ह्या कमी जास्त करत तर मी बी याले सुतवतो पाटील फाटील मी काय याची बहीण असते काका हो बरोबर अशी छेडखानी जर तुझ्या बहिणीची केली असत मग तुला का केलं असतं कोणी माझ्या शेरगाडी केली असते का माझ्या बहिणीची माझ्या बहिणी कोणी शेरगाडी असते ना साड्याला कापून टाकलो शाबाश तुला कापून टाकला असता पण आता तुला हिची छेडखानी केली मग तू का केलं पाहिजे सोडून द्या बाबा याने कापला पाहिजे याने कापलं पाहिजे हो कापलं पाहिजे याने कापाचा पण मटण बनवायचं पुऱ्या गावाला वाढायचा काका आता बाई काय आहे ते ऐकून घे बरोबर ते काय करते बाई काय करू शकते अरे आई बहिणी सर्वाला आहे आई बहिणी सर्वाला आहे याचा विचार करा काही आई बहिणीचं रक्षण करा अशी सरकारची ग्वाही मान सन्मान अधिकार मिळाला मान सन्मान अधिकार मिळाला विचार करून पाहिजे अरे आई बहिणीची इज्जत लुटता तुम्हाला लाज शरम नाही म्हटला हे असं काम भुलून नाही करा माणसा आता आहे बाबा आता याला सबक मी शिकवते तो शिकव मी मागाव तूने हर रात मोहब्बत की कसम खाई है तूने हर रात मोहब्बत की कसम खाई है आई बहिणिया देशाची शान आहे 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 बाई
शान आहे ऐकून घे. बाई याला सोडायचं नाही हा. नाही बाबा तू आज तुला जरा सोडलं हे आपल्या धंदे बंद नाही करणार बरोबर दुसऱ्या कोणीकडे जायच्या बाबाजी हा. एक काम करा ना हा. आता हिनं तर माझ्या सुधरून टाकलं पूर्ण हा. आता लगेच हिला काय लागत असलं 2-4 एकर जागा घेऊन ये म्हणून विचारते तुला. 2-4 एकर नाही लागत ना तुम्ही काही नाही लागत ऐकून घे पहिले तुझ्या बहिणीची छेडखानी घर झाली असती तुझ्या बहिणीची किंवा तुला काही नसती असून घरचे धनी बायको असुरामणी बलात्कार करून बायका जीव घेता क्षणी बाबाचे काम करतात बाप सर्वांना जाणा आई बहिणिया देशाची शान आहे आई बहिणिया देशाची शान आहे बाईला मानली बाईचा मानली बाईला मानली रत्नाची खाना आई बहिणिया देशाची शान आहे आई बहिणिया देशाची शान आहे हे काय म्हणतात सांग तू जसा म्हणे तसा बाई आता मला आजची बाई कोण आहे हो दिसा अरे आजची बाई स्वतःच्या पायावर उभी आहे हो जी बाबा सगळ्यांनी हिंमत आलेली आहे पोलीस स्टेशन त्याच्या माग आहे हो जी हो सरकार त्याच्या पाठीची आहे त्याला आरक्षण मिळालं मिळालं. काय करू शकताय आजची नारी बनली झाशीची राणी तुझ्या सारख्याला मी आता पाजिलं पाणी समजतेस का तुम्हाला
नाही पोलिसाची दंड खा. माझी बाबाजी तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहोत मी लगेच. आजपासून करशील का? नाही आजपर्यंत करणार नाही. अजी मी एक काम करतो बाबाजी, हा. हे पुरी माझी इस्टेट हा. देवस्थानाला दान करतो आणि मी जाऊस नाही पाडीवर बसून जातो. अरे कोणाने दान करणार नको करू, आम्हाला हे नाही म्हणायचं. आता गावात नाही राहते बाबाजी. गावात राहतात इज्जतीनं राह. नाही पण मी राहतो ना बाबाजी माफी. तुमच्या बदमाश लोकांची बदमाशी आता चालणार नाही. ठीक आहे बाबाजी, गलती झाली माझी. एखाद्या दिवशी जीव जाईल बाबाला लक्षात ठेव. बाई बाबाजी मी आलो नसतो की बाबाजी, तिच्या मायनं म्हणलं का घरी जा, मा घरी कोणी येत नाही, पण महापुरीला समजावून म्हणून मी आलो जी बाबाजी. माझी हिंमत होते का जी? तुझ्या माय म्हणून बाई मी हिंमत जाईल अनखाऊन सांगतो खोटं बोलत. माझ्या आईनं म्हणलं तुझ्या आईने म्हणलं घरी जा म्हणे. घरी जा म्हणे. हो जा म्हणे. मॅडम तू म्हणलं असतं तर कुदी ना वरून जाऊ म्हणलं असतं तर कुदलं असतो, जळ खा म्हणलं असतं तर खाल्लं असतो, शेण खा म्हणलं असतं तर खाल्लं असतं म्हणणं. आता शेरा आणले तुम्ही आणू का? नाही खा म्हणतो. अरे कोणी काही सांगितलं पण आपल्याला अक्कल आहे ना. ओजी मग काका आपल्या अक्कलचं काम केलं ओजी पाहिजे. काका. गलती झाली काकाची. हा? गलती झाली. बरं 8 दिवस सोडतो. याच्यानंतर नाही का? याच्या बाद नाही सोडणार. छान साडा घेतो. अहो बाई, काजी बाबा हे ती आईची गलती झाली. हो ती आईनं त्याला सांगितलं नसतं ह्या कायद्याला असतात. बरोबर आहे जी. मग आपल्या आईला थोडस सांग. मी सांगते तिला. हो सांगते बाबा. सांगते समजव. येऊ दे कुठे गेली आहे. मी काही पाहत आहे का? मी खिडकी आडून पाहून राहिली त्या पाटलांच्या पोरावर डंडा गुंडावली झकापत चालू आहे तुझी. का शिवाय काढलीस तू? पाहत होतीस. मी पाहतच होती तुझे नाटक काय कोण राहील म्हणून. म्हणजे पाहत होतीस फक्त नालीच नाही. काय होती का? मी तुझे नाटक पाहून आली. का शिवातीस त्याच्याशी? काय करायला सांगितलं त्याला? काय करायला म्हणजे समजवायला सांगितलं. काय समजवायला? काय म्हणजे नीट वागायचं तू नाही तर कोणी मी अशी सांगितलीस ग. आई तो पाटलाचा मुलगा माझ्याशी कशा कशा पद्धतीने बोलत होता. बायको करतो मग तुला वाईट काय बोलला तो? खरंच तो बोललाय ना? खरं बोलला. काय वाईट बोलला? 17 नवरे कर म्हणतेस. 17 नाही दुसऱ्याच नवरा करायला लावते. जाऊ दे. हे आई मला हे तुझं आवडलं नाही पहिले सांगते. समजलं ना? एवढंच तुला माझ्या नवऱ्याचा राग आहे तर ठीक आहे. माझा नवरा काम नाही करत म्हणून तू अशी वागून राहिलीस का? माझ्या नवऱ्यात तुला पडत नाही तर आम्ही दोघे नवरा बायको हा घर सोडून चालले जातो. समजलीस ना? आई आमच्या चार काम म्हणलं तर करू नाही तू कुठेतरी जाऊन आपला जीव देऊन पण या घरात नाही राहणार मी. मी नाही काय ऐकत नाही तुझं. माझी एकुलतीच मुलगी आहे ना ग. मग मायला टाकून जातो म्हणजे नाही ऐकणार तुझं काय. एवढा राग आहे का तो माझा? वर्षा अगं ये वर्षा आले तुम्ही. काय झालं? काय झालं? अहो बघा ना माझी आई माझ्याशी कशी बोलते. का म्हटलं? त्या पाटलाच्या मुलाला घरी पाठवलं होतं. का जमीन जुमला इस्टेट वाडी आहे म्हणून त्याच्याशी लग्न करावं माही पोरगी म्हणून. हे असं शोभलं का माझ्या आईला? सांगा बरं तुम्ही तरी. काय चुकलं तुझ्या आईचं? जाव्यातच समजलं का चुकलं म्हणून. कोणी आईला असं वाटत नाही की माझी मुलगी चांगल्या घरी पडली पाहिजे का लग्न करणं त्याशी. परंतु हे घडण्याला कारण कोण आहे याला कारणीभूत मी आहे. वर्षा तुमची चूक आहे, माझी चूक आहे. मला अगोदर जर समजा नोकरी मिळाली असती तर ही नौबत आपल्यावर आली नसती. परंतु तुझ्या आईनं हे म्हणलेले कारण मी आहे स्वतः. पण आज मला अल्ट्राट्रेक कंपनीमध्ये 40,000 रुपयाची नोकरी मिळाली. तुम्हाला नोकरी लागली काय? नोकरी मिळाली मला 40,000 रुपयाची. तू म्हणत होती मी नोकरी लागलीच का? हो तू म्हणत होतीस मला. पहिला पगार आला ना नाही हातात द्या. बिलकुल सगळं काही होईल. पहिला पगार दुर्गा देवी जवळ मानून द्या. वर्षा आता आपण कुठं जायचं नाही. आणि तुझ्या आईला आधारस्तंभ तुझ्याशिवाय कोणी नाही. तू आहे तर मी आहे. आपण तिन्ही लोक चांगले गुन्ह्या गोविंदाने 40,000 रुपयामध्ये चांगलं आपलं जीवन पार पाडू शकतो. बरं तुझ्या आईला कोण आहे? म्हातारपणामध्ये आधारस्तंभ आहे का कोणी? साथ देणारे कोणी दुसरा व्यक्ती आहे का? आपणच तिला साथ देऊ. आपणच तिच्या म्हातारपणाच्या ज्या काही समजा समस्या आहे आपण सोडू. काय बरं आई?
पण बघ तुझ्या जवायाकडे काय तिचं त्यांचं मतभेद आहे, काय कसं त्यांचं मन आहे सांग. एवढा तिरस्कार करून सुद्धा तुझ्याबद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये. कोरी मी चुकली ग जावे बापू, याच्या पुढे ना मी नाही बोलणार अशी. वेळे अनुभवी तुम्ही बोलल्या, तुमचा दोष नाही आहे. आपण तिघी मस्त बिलकुल गुन्ह्या गोविंदाला आपू शकतो. चला जाऊया मग. ठीक आहे, चालेल. आमचा वेळ समाप्त झाला. तुझा दुसऱ्या वेळेला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते.